हॅलो, नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपण डिस्कस करूयात नवरात्रीचे पहिले 2 दिवस सांगणार आहे आणि मी त्यांचं महत्त्व सांगणार आहे. आणि आपण घटस्थापना, जे गहू, जऊ आणि बाली म्हणजे जे तुम्ही रोवता ते 9 दिवसात आपण विश करतो की भरभराट व्हावी. पण मग हे आत्ताची स्टोरी आहे की आत्ता आपण हा थॉट प्रोसेस फॉलो करतो. पण आधीची बॅकस्टोरी काय आहे की नवरात्रीच्या प्रत्येक 9 दिवशी एका देवीची पूजा आपण करतो. आणि द मेन स्टोरी इज की 10 दिवसाचं युद्ध चाललं आणि 10व्या दिवशी देवी दुर्गानी महिषासुराचा वध केला. मग पहिल्या दिवशी देवीचं पहिलं रूप पूजलं जातं. त्या आहेत पर्वतकन्या देवी शैलपुत्री. मग देवी शैलपुत्री ह्या बैलावरती स्वार असतात. त्यांच्या एका हातात कमळ, एका हातात त्रिशूळ असं आहे डिपिक्शन म्हणजे पूर्ण असं पोर्ट्रेट आहे. पहिल्या दिवशी आज तर येल्लो रंग आहे देवी शैलपुत्री यांचा. आणि हे रिप्रेझेंट काय करतं? पॉझिटिव्हिटी, तुमचं हॅपीनेस, जो पूर्ण थॉट फ्लो आहे, भरभराट. ही सगळी स्टोरी लाईन ही आहे की जेव्हा तुम्ही फर्स्ट डेला येल्लो घालता, प्राधान्य ह्याला दिलं आहे की जेव्हा तुम्ही हा येल्लो कलर परिधान करता तर तुम्ही ते एक्सेप्ट करताय की आज माझ्या घरी भरभराट होऊ दे, पॉझिटिव्हिटी येऊ दे, हॅपीनेस येऊ दे आणि असं सगळं छान चालू दे. दुसऱ्या दिवशी आहे देवी ब्रह्मचारिणीचा दुसरा दिवस. देवी ब्रह्मचारिणी म्हणजे नावावरूनच आपल्याला कळतं की ब्रह्मचारी रूप कसं असतं. लॉयल, विजडम, शांत. लॉयल म्हणजे एकनिष्ठपणा, विजडम म्हणजे समजूतदारपणा असं. आणि म्हणजे हे सगळं खूप छान. प्रत्येका दिवशी जेव्हा मी अभ्यास करते तेव्हा मला चांगलं वाटतं की अरे एवढा थॉट प्रोसेस आहे त्या दिवसांच्या मागे. आता फर्स्ट डेला आपण देवीला तूप अर्पण करतो नैवेद्य म्हणून. दुसऱ्या दिवशी आहे की साखर ठेवायची आहे. तर मग तुम्ही पण ठेवून बघा. प्रत्येक दिवशी जे दिलेलं आहे, तूप आहे, साखर आहे, दूध आहे आणि मालपोहा आहे, असे 9 दिवसाचे 9 गोष्टी आहेत. मी प्रत्येक दिवशी तुम्हाला एक सांगत जाईल. आणि मग आपण देवी ब्रह्मचारिणींबद्दल बोलत होतो. तर म्हणजे त्यांचं डिपिक्शन असं आहे की त्या पांढरी साडी घालून असतात, अनवाणी असतात, म्हणजे त्या चप्पल घालत नाहीत असं त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल. त्यांच्या एका हातात कमंडल आहे आणि एका हातात जपमाळा आहे. जपमाळा म्हणजे इट शोज की त्या स्वतःमध्ये गुंग असतात, म्हणजे त्या देवाच्या आणि ह्याच्या या सगळ्यामध्ये विलीन असतात. ब्रह्मचारिणी एक रूप तुम्हाला कळतच असेल की काय आहे. असं प्रत्येक दिवशी वेगळ्या देवींचं आहे. मी तुम्हाला सांगत जाईन प्रत्येक दिवशी 2-2 देवींचं. सगळ्यांना अजून एकदा हॅपी नवरात्री. बाय बाय.